हेमंत चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सिद्धार्थ मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ अभि होता मॅन ऑफ द मॅच या सिद्धार्थला मॅन ऑफ द मॅच देऊन हेमंत चोरगे साहेब जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. हेमंत चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सिद्धार्थला उत्तेजनार्थ या ठिकाणी बक्षीस दिलं जाते. मॅन ऑफ द मॅच ऑफ प्रिव्हियस मॅच कोंडवली जय महाराष्ट्र टीम आहे. 3 टीम आपण येणार आहे ए बी सी 3 पूल मधून येणारा अप्रतिम संघ तो म्हणजे कोंडवली जय महाराष्ट्र. चला मैच ची सुरुवात होते. किरण आशिका किरण ये देखिए ये बेहतरीन शॉट खूप चांगल्या पद्धतीने अप्पर कट केलाय आणि स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय तो सीमा रेषा पार येतोय तो चौकार. Bhushan and Tanmay, these are the 2 men on screen. Kiran on fire. On bowling mark, Mr. Kiran. साइड स्क्रीन की तरफ से यावेळेस गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय किरण भूषण मेनवलीचं भूषण स्थान ज्यांनी पटकावलंय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये खूप अपेक्षा आहेत. जय सूर्या यावेळी बाद होत असताना आपण पाहतोय तो म्हणजे भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा आदरा मेनवली संघाला. तीन वाजून 40 मिनिटांनी ही मॅच सुरू झाली आहे. नोंद घ्यायची 4 वाजता पहिली इनिंग संपुष्टात आली पाहिजे. कॅप्टन्स नाही तर 2 फिल्डर्स आतमध्ये. चला फास्ट करायचं मेनवली. बॅट्समन जर्सी नंबर 7 अमोल फास्ट करा प्लीज. 1 षटक आणि 5 मिनिटं हे आपल्याला समीकरण स्वतःहून लावून घ्यायचंय गोलंदाजांनी. पॉवर प्लेचा हा खेळ. पहिले षटक. एक खेळाडू आपण पाहतो डीप झोन मध्ये वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये परहॅप्स द लॉंग ऑन क्षेत्र आहे. लेफ्टी बॅट्समन आहे डावखुरा फलंदाज. आणि दुसरा क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मिड विकेट मध्ये. 2 क्षेत्ररक्षक तडी या सर्कलच्या बाहेर. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने नोमॅट्स लँड मध्ये चेंडू जातोय का की कॅच होतोय. यस इट इज. इट्स अ सेकंड विकेट फॉलन ऑफ मेनवली. चला बॅटर फास्ट करा. नेक्स्ट बॅटर वेळ घालवायचा नाहीये. बॅट्समन तयार ठेवा. अच्छा या 2 सामन्यामध्ये जो संघ विजय ठरणार आहे त्यांचे 2 हात करणार आहे ते म्हणजे वाशिवली एमसीसी संघ. वाशिवली एमसीसी संघाचे कर्णधार आपण जॉईन व्हायचंय. लगेच आपण टॉस उडवणार. लगेच मॅचला सुरुवात करणार. थँक्यू. चालू मॅच मधील जो संघ विजय होईल तो वाशिवली एमसीसी संघासमोर यावेळी टॉस साठी येईल. थँक्यू. फास्ट करायचंय पुन्हा एकदा विनंती. किरण कॅच होतोय का. कॅच होतोय का. यस इट इज. व्हाट अ कॅच. नेक्स्ट बॅट्समन प्लीज. नेक्स्ट बॅटर. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतील. कॉंग्रॅच्युलेशन्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. जर हॅट्रिक आवडली असेल गोलंदाजी आवडली असेल किरणची तर नक्कीच टाळ्यांचा जल्लोषात किरणचं स्वागत केलं पाहिजे. भगवान वाशिवली एमसीसी या संघातील गोलंदाज भगवान यानं हॅट्रिक नोंद केलेली आहे श्री वागेश्वरी चषक 2024 मध्ये. आणि तदनंतर दुसरा बहुमान मिळवलाय किरण या संघातील आसरे 11 संघातील किरणनं हॅट्रिक नोंदवत असताना. चला बॅटर्स खूप फास्ट करायचंय. आपण यजमान आहात. आपल्याला घाई हवी. आपल्याला टुर्नामेंट कंप्लीट करायची आहे वेळेनुसार तर आपणच नियमांचं पालन सुरुवात करायची आहे. थँक्यू. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा
जर्सी नंबर 7 MS धोनी, असे असंख्य जर्सीज आपण घेऊन फिरतो, पण त्या खेळाडूची खिलाडी वृत्ती, नियमाचं पालन हे देखील आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा आपण किरणकडे पाहतोय. आशेचा किरण, आसरे 11चा गोल्डन मॅन, गोल्डन यावेळी हलक्या हाताने तटवलाय चेंडू. कव्हर रिझम मध्ये धोका होऊ शकतो, मात्र सिंगल के साथ यावेळी कंप्लीट केले जाते. सुरक्षित आहेत दोन्ही खेळाडू. सर आदरणीय उत्तम चोरट साहेब तसेच आदरणीय संतोष चोरट साहेब, आपण व्यासपीठावर यायचे प्लीज. मी आपल्याला आमंत्रित करतोय. मेनवली क्रिकेट क्लब मेनवली यांच्या वतीनं आपल्याला हे आमंत्रण आपण स्वीकारायचं आहे आणि आपण त्वरित मैदानावर व्यासपीठावर येऊन बसायचं. यावेळी आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा थँक्यू. तर सामन्याकडे चळूया. 6 धावा, पहिलं षटक, धावसंख्या 6, विकेट किती गेल्यात? 3 विकेट. हॅट्रिकची नोंद करत अप्रतिम गोलंदाजी. 1 षटक, धावसंख्या 6, 3 गडी बाद. चला दुसरं षटक आपण बघायचंय. वेळेकडे वेळेचं भान ठेवा. 3:40 सामना सुरू झालाय. बरोबर 4 वाजता आपल्याला पहिली इनिंग कंप्लीट करायची आहे. चला दिस इज द गुड बॉलिंग. गुडलँड स्पॉट वरती थोडासा रूम भेटतोय. चेंडू हरकत घेतोय, बाहेर जातोय, मात्र विकेट किपर अतिशय उत्कृष्ट कामगिरी विकेटच्या मागे करताना आपण पाहतोय. तन्मय यावेळी रिव्हर्स खेळलाय. तन्मयला माहित आहे विथ द स्पिन खेळणं गरजेचं आहे. चेंडू लेग ब्रेक होतोय आणि म्हणूनच रिव्हर्सचा फटका तन्मयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती अर्जित होताना आपण पाहतोय. धावसंख्या 8. सुनील वाशिवले साहेब, आपण देखील स्टेजवर यायचे प्लीज. मी आपल्याला आमंत्रण देतोय. श्री सुनील वाशिवले साहेब, आपण या प्लीज. सर्व मान्यवर पदाधिकारी, वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. धन्यवाद. हा स्ट्रोक चांगला नाहीये. हा मिस टाइम स्ट्रोक आहे. कॅचेस विन द मॅचेस इझिली टेकन बाय प्रशांत. शांत केलंय फलंदाज तन्मयला. अ व्हेरी गुड क्रिकेटर मिस्टर तन्मय. चला नेक्स्ट बॅटर. लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे, धावायचंय. भाग मिल्का भाग. 20 मिनिटात आपल्याला 1 इनिंग कंप्लीट जरी केली तरी आपल्याला वेळ कमी पडणार आहे. मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलात. फक्त आता सहकार्य आणि वेळेचं भान ठेवा. अप्रतिमरित्या या श्री वागेश्वरी चषकाची सांगता आपल्याला करायची आहे. एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन केलं मेनवली क्रिकेट क्लब मेनवली यांचं. आपल्याला आभार प्रदर्शन करायचं आहे. धन्यवाद. गणेश शिंदे साहेब, आपण कुठे आहात? माझे साथी समालोचक गणेश शिंदे यायचे आपण, आपल्याला आमंत्रण आहे. 10 धावा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. हे खूप चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र अप्पर एज लागलाय. जेल होऊ शकतो का? जी हाँ, यहाँ पर बहुत बेहतरीन के साथ किरण. पुन्हा एकदा किरण. सूर्याची किरण जोपर्यंत अस्ताला जात नाहीत तोपर्यंत हा किरण खूप चांगल्या पद्धतीने सोनेरी किरणा बरोबरच चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ती बात आसरे 11च्या गावकऱ्यांना आणि संपूर्ण पाठीराख्यांना अतिशय स्मरणीय आहे, वंदनीय आहे. शिवा जर्सी नंबर 4
तांडव, शिवाचं तांडव, शिवाचं नृत्य आपल्याला पाहायला मिळेल का? शिवाच्या बॅटमधून आपल्याला चौकार षटकारांचा आतिषबाजी पाहायला मिळेल का? कारण गरज आहे मेनवली संघाला. मेनवलीचं आयोजन उत्कृष्ट आहे, मात्र मेनवलीचा खेळ क्रिकेटचा उत्कृष्ट झाला पाहिजे अशी सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे, अभिलाषा आहे. यावेळी पूर्णपणे कॅच प्रॅक्टिस दिली जाते की काय अशा पद्धतीचा एक मानस होतोय. आणि शिवा बॅक टू पॅव्हेलियन. नेक्स्ट बॅटर फास्ट करायचं. नेक्स्ट बॅटर लगेच जायचं. प्लीज डोंट वेस्ट टाइम. दोन षटक संपलेत. धावसंख्या 10, गडीबाज झालेत ते 6. आणि खेळ कसा होतोय पुढचा तो पहा. नक्कीच अतिशय दयनीय अवस्था आहे. गोलंदाज नितीन, मिस्टर नितीन दूर वाले छोर से साइड स्क्रीन एंड वरून मारा करत असताना आपण पाहतोय नितीनचा हा चेंडू देखील उत्कृष्ट आहे. व्हेरिएशन हवेमध्ये फिरकी घेणारा चेंडू. आणि नक्कीच फलंदाजाला खूप सारे प्रश्न विचारतोय, त्याचं उत्तर फलंदाजाकडे नाहीये. विकेट किपर त्याची कामगिरी बहारदार करतोय. हा बघा, हा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अपील होत आहे आणि डोळ्याचं पारणं फेडणारी क्षेत्ररक्षण आपल्याला विकेटच्या मागे ती किमया पाहायला मिळते. अनेक क्रिकेटपटू आपण अनेक यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. MS धोनी कॅप्टनचं नाव खूप मोठ्या आदराने घेतलं जातं आणि नक्कीच अजूनही ह्या पठ्ठ्यामध्ये दमखम बाकी आहे. IPL मध्ये देखील अजूनही खेळ जारी करताना आपण अनेक वेळा पाहिलं आहे. सर्वांना संधी देणं, अगदी प्लेयरची क्षमता ओळखणं, हे सगळे गुण MS धोनीकडे होते. यावेळी खूप चांगला प्रकारे टोलवलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार काऊ कॉर्नरमध्ये येतोय. सुरेख चौकार. अशाच पद्धतीच्या आशा अभिलाषा आहे मेनवली यजमान संघाला. अगदी 40 धावा जर झाल्या तर नक्कीच खूप आश्वासक अशी फाईट, एक बिग फाईट आपल्याला या संध्याकाळी या शुभ संध्येला पाहायला मिळेल, यात मुळी शंका नाही. मात्र 3 चेंडू आणि 14 धावा. बॉल द्यायचा लगेच. प्लीज फास्ट करा व्हॉलंटियर्स. अमित जी व्याळीचे कॅप्टन, व्याळीचे मित्रमंडळ खूप हताश आहेत. चांगला प्रयत्न आपण केलात. वेलप्लेड अमित. कन्झिक्युटिव्ह एकाच चौकाराने होणार नाही. आपल्याला खूप सारे चौकार आणि षटकार ठोकावे लागतील. 40+. दिस इज द टार्गेट अगेन्स्ट द आझर 11. आझर 11 संघाची फलंदाजी बलाढ्य आहे. त्याच पद्धतीने फलंदाजी करणं गरजेचं आहे. टार्गेट सेटअप करणं गरजेचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने उंच, अति उंच येतोय तो खुमासदार अप्रतिम मनोरंजक षटकार. 20 धावसंख्या, 5 चेंडू. सेकंड लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. म्हणजे अजूनही 7 चेंडू आहेत. अजून 20 धावा ऍड झाल्या तर मी म्हणेन नक्कीच मॅचमध्ये रंगत येईल. मात्र आसर 11चा संघ मॅचमध्ये नंतर काय होईल हे आपल्याला ठाऊक नाही. मात्र चॅलेंज हे ताकदवर असावं एका ताकदवर संघाच्या समोर. यावेळी पूर्णपणे शेलार साहेबांचं आसमंताकडे बोट आहे. नो डाऊट अ क्लीन विकेट किपिंग बाय विकेट किपर प्रशांत. चला नेक्स्ट बॅटर फास्ट करा. नेक्स्ट बॅटर फास्ट फास्ट धावत जा. अजय 12 मन जर्सी घातली. अजयने 12-1-2 याने युवराज सिंगची जर्सी घातली. म्हणजे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 षटकार ठोकणार का? स्ट्राईक मिळालं तर नक्कीच असं आम्हाला सांगतायत त्याचे मित्र. आणि मित्रांची अपेक्षा पूर्ण करणं हे एका सच्चा मित्राचं कर्तव्य आहे. मात्र तसं होईल का हे बघायचं आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. ते पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँडमध्ये जातो की कॅच होतोय. यस इट इज इझिली टेकन बाय गोल्डन आर्म मॅन
वन अँड ओनली मिस्टर सतीश सनस. या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे मित्रांनो, वाशिवली एमसीसी कॅप्टन, आपण लगेच जॉईन व्हायचंय. वाशिवली एमसीसी कॅप्टन रिपोर्टिंग करा प्लीज. आसरे 11 कॅप्टन, आपण हा सामना जर जिंकला किंवा मेनवली 11चे कॅप्टन आपण जर हा सामना जिंकला, त्या कॅप्टन लगेच टॉस उडवून घ्यायचंय. अगोदरच मी अनाउन्समेंट करतोय कारण वेळेसाठी. आकाश राजपुरे गाडी घेऊन येण्यासाठी आपली वाट बघतोय. व्याळी मित्रमंडळ आपली वाट बघतायत. तात्काळ या प्लीज. आकाश राजपुरे आपल्याला कॉल देतोय. थँक्यू. नवनाथ चिकणे कॉम्बॉक्सला जॉईन व्हा प्लीज. नवनाथ चिकणे, आपण जर कुठे असाल स्टेजवर यायचंय. आपण नवनाथ चिकणे साहेब, आपण या स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. इट्स लास्ट विकेट. चला फास्ट करा. थोडंसं सहकार्याची अपेक्षा आहे मित्रांनो, जे सहकार्य आपल्याकडूनच अपेक्षित करणार. गुड शॉट, क्रॉस बॅटर स्ट्रोक इनटू द गॅप, हँडसमली ड्रिव्हन फॉर 4. 24 धावा, 24. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा, जर्सी नंबर 12 युवराज सिंग, जर्सी नंबर 7 MS धोनी. गणेश शिंदे आमचे साथी समालोचक आपली वाट पाहत आहात. इकडे या. गणेश शिंदे, आपण कुठे आहात? फ्यू डिलिव्हरीज लेफ्ट. काही चेंडू शिल्लक आहेत. टू टू गो प्लीज. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 षटकार येतील का? मेनवली गावकरी या ठिकाणी अपेक्षित आहेत. मेनवचे सर्व खेळाडू अपेक्षित आहेत. 2 षटकार फक्त. पैसा वसूल. यस, हा धन्नाकेदार स्ट्रोक, स्ट्रेट टू द फील्ड. नो रिझल्ट. शेवटचा चेंडू आहे. ऑल आउट. चला ऑल आउट लवकर या प्लीज. मेनवली कॅप्टन भूषणजी, आपण संघ घेऊन तात्काळ दाखल व्हायचंय मैदानात क्षेत्ररक्षणासाठी. 25चं टार्गेट आहे. सतीश सणस 25 धावांसाठी 2 पहिले बॅटर्स पाठवा प्लीज. आपणच गाई करू शकता. आपणास क्रिकेटची माहिती आहे. आपण क्रिकेटचे जाणकार आहात. मेनवली ऑल द प्लेयर्स, सर्व खेळाडूंनी तात्काळ मैदानामध्ये या ठिकाणी फिल्डिंग सेटअप करून घ्या डायरेक्ट. आपण आयोजक आहात आणि आपणच वेळेला मान आणि सन्मान दिला तर इतर खेळाडू देखील देतील. पाहू शकता कशा पद्धतीने शिस्त पाळायचे हे आपण मेनवली संघाचं खरोखर टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे. लाईनअप के साथ मेनवली संघ आतमध्ये जातोय आणि मेनवली गावकरांना देखील याचा अभिमान असेल. आपण पहिल्या पर्वामध्ये अतिशय शिस्तबद्ध, अतिशय व्यवस्थित निपक्षपातीपणाची एक पार्शल टुर्नामेंट ऑर्गनाईज करताय आणि ती नक्कीच वाई पश्चिम विभागामध्ये सर्वजण आपलं कौतुक करतील यात मुळीच शंका नाही आहे. कारण श्री वाघेश्वरी चषकातील काही क्षण, काही मॅचेस या ठिकाणी शिल्लक राहिलेत आणि या शिल्लक मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आणि या गर्दीमध्ये अनेक दर्दी देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि या दर्दी नक्कीच प्रत्येक चौकार षटकाराला प्राइज लावतील ही आमची अपेक्षा आहे. चला बॅट्समन सतीश भाऊ, बॅट्समन पाठवा. फील्ड सेटअप करून घ्या. फील्ड सेटअप लावा. मेनवली क्रिकेट क्लब कॅप्टन तन्मय फील्ड सेटअप करा. चला ओपनिंग बॅटर्स प्लीज. 25 धावांचं आव्हान असेल. लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला सतीश स्वतः, प्रणव SP फॅक्टर ऑन ग्राउंड फॉर आजरे 11. प्रणव आणि सतीशची जोडी मैदानात आहे. चला पहिले षटक. फील्ड सेटअप करा. बॅट्समन आलेले आहेत. आयोजक आपण स्वतःलाच सहकार्य करायचं अशी मी विनंती आहे.
गणेश शिंदे, चला मॅच सुरुवात करा प्लीज. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं तसेच 7 स्टार लाईव्ह स्पोर्ट्सवर पाहणाऱ्या तमाम सातारकरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅचला सुरुवात होते. एक मोठा सामना आपल्या समोर. 25 धावांचं लक्ष. पहिला चेंडू तन्मयचा शॉर्ट पेट डिलिव्हरी हामार केलाय आउट ऑफ द ग्राउंड. चेंडू जातोय सीमारेषावरून, येतोय तो उत्तुंग षटकार. हीच ओळख आहे सतीशची आणि सतीश हमेशा आक्रमक क्रिकेट खेळताना आपण अनेक सामन्यामध्ये पाहिले. मागच्या सामन्यात देखील आपण 11 चेंडूमध्ये 48 धावांची इनिंग्स, मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी पटकावला. बॉल द्या प्लीज, बॉल द्या पटकन, नवीन बॉल, कारण पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला गेलाय. 25 धावांमधले 6 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 19 धावांची आवश्यकता आहे गणेशजी. खूप चांगल्या पद्धतीचे मॅचेस झालेत. पुढचा सामना मोठा सामना आहे. वाशिवली MCC विरुद्ध या सामन्यातील विजयी यांचा टॉस आपण लगेच घ्यायचा आहे आणि मॅचला सुरुवात करूया. ओ व्हॉट अ शॉट, लो फुल टॉस. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, 1 धाव वेगाने. दुसरीसाठी नो असा कॉल दिलाय जो अत्यंत उपयुक्त अप्रतिम होता. विकेट सुरक्षित तर धावा सुरक्षित. सर सलामत तो पगडी 50. या अंदाज में पुन्हा एकदा तन्मय प्रणव सामना करेल. वाईटचा इशारा, वाईट के साथ 8 धावा धावफलकावर. 25 धावांची आवश्यकता. काही बिग स्ट्रोक्सने सामना संपेल काय? MCC वाशिवली MCC संघाच्या समोर 2 हात करेल काय? हे सारे प्रश्न क्रीडा रसिकांना पडलेले असतील. यावेळी फुल टॉस चेंडू आहे. नो मॅच लँड मध्ये अक्षरशः भिरकावून दिलाय. अरे नो, हात लागतोय. काय होतं हे बघायचंय. चेंडू अडवलाय. जर भूषणने पूर्ण प्रयत्न केला असता ना तर मी म्हणतो 100% हा कॅच नक्कीच कॅच करू शकले असते. हा झेल टिपता आला असता, मात्र असं होत नाहीये. अगदी नेगेटिव्ह माइंड सेटअपने जर आपण गेला तर नक्कीच अशा पद्धतीनं असफलता प्राप्त होते. तन्मयचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. तेज तर्रार बॅकफुटवर जात आहे, पिवट होत आहेत, पुल करण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल. या ठिकाणी चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे. चार चेंडू झालेत आतापर्यंत आणि धावसंख्या 9 अशी धावसंख्या आहे धावफलकावरती. हो, गुड स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक. ज्यावेळेस स्ट्रोक मारला गेला त्यावेळेस तो संपलं की हा षटकार जाणार आहे आणि गेलाही. सुंदर, अप्रतिम, उत्तुंग टोलेजंग षटकार. धावफलकावरती 15 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. लास्ट बॉल इन प्रोग्रेस. 15 धावा झाल्या. काय स्ट्रोक खेळतोय. बॅटच्या टो मध्ये जरी चेंडू लागला तरी तो सीमारेषेच्या वरून जातोय, यावरून आपण अंदाज करू शकता. सतीश सनतचा कॉन्फिडन्स आणि सतीश सनतची फलंदाजी, अतिशय नेत्रदीपक फलंदाजी. मागच्या सामन्यात, या सामन्यात देखील षटक संपते पहिलं. धावसंख्या आहे बिनबाद 15. 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 10 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. वाशिवली MCC कॅप्टन स्टेजवर यायचं प्लीज. वाशिवली कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा प्लीज. तिथेच टॉस उडवून घ्या. अध्यक्ष आदरणीय आदित्य चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक उडवली जाईल याची नोंद घ्या प्लीज. आणि लगेच दोन्ही कॅप्टननी टॉस उडवून घ्यायचंय. वेलपेड व्हॅली मित्रमंडळाचे अमित, वेल बोल्ड हे महत्वाचं वाक्य आहे. आपण चांगला खेळ केला आणि पुढच्या वर्षी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू वन्स अगेन. आणि पूर्ण
खेळाडूंनी मन जिंकणं महत्वाचं है। क्रिकेट में हार जीत तो होती रहती है, बट प्यार और दिल जीतने वाली एक ही टीम हमारे साथ है, वो है व्याड़ी मित्र मंडल। ऑल द बेस्ट। दुसरं षटक मार्गस्थ आहे। मेनवळी संघाचे गोलंदाज प्रयत्न करतात ब्रेक थ्रू साठी, कोण गडी बाद करणार याकडे लक्ष आहे। क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, एक धाव घेण्याचा मनसुबा नाहीये। मी षटकार ठोकणार, मी षटकाराधीश आहे, ह्याच देहबोलीमध्ये सतीश सण उतरत आहेत आणि 2 षटकारांशी मॅच संपवण्याचा मनसुबा या ठिकाणी घेऊन आलेत। यावेळी मात्र अनसक्सेसफुल चेंडू जातोय डॉट। कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामधली जी फळी आहे ती कुठेतरी आपल्याला प्रकर्षाने जाणवते या खेळामध्ये। मात्र यावेळी जुगारून दिलाय यस्टरडेज मायहुना। स्ट्रोक आहे आउट ऑफ द ग्राउंड, हँडसम ह्यूज मॅसिव्ह सिक्सर। चेंडू द्या, चेंडू द्या, बॉल द्या लवकर। दिला 23 धावा, 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। यस, वाईटचा इशारा, स्कोर लेवल 1 धाव, विजयी फटका, विजयी चौकार की विजयी षटकार। सतीश सनच्या बॅटकडे सर्वांचं लक्ष। ओ नो, यावेळा मिस होतंय आणि एमसीसी वाशिवली वर्सेस जवळपास असलेले 11 निश्चित झालंय। ते टार्गेट पुढचा टॉस साठी मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक गणेश शिंदे। आपण आदरणीय पाहुणे, आमच्या सर्व वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतचे अध्यक्ष आदरणीय आदित्य चोरगे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्या प्लीज। थँक्यू सर।